हरि ओम. अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः. ओम. श्री भगवान वाच. परी आदरिले कर्मदैवे, जरी समाप्ती ते पावे, तरी विशेषे तेथ तोषावे हेही नको. की निमित्ते गोणे एके, ते सिद्धी न वचता ठाके, तरी तेथीचनी अपरितोखे शोभावे न. कर्मयोगाचा जो ज्ञानेश्वरी नित्यपाठामधला भाग आहे तो आपण थोडा बघतो आहोत. या दोन ओव्या खरं तर एकाच श्लोकाच्या वरच्या भाषामधल्या आहेत आणि दुसरं म्हणजे एकच अर्थ दोन्हीमध्ये मिळून प्रकट होतो आहे, म्हणून त्या दोन्ही ओव्या एकत्र बघण्याची आवश्यकता आहे. आधीच्या ओवीमध्ये तू योगयुक्त होऊनी फळाचा संग टाकूनी मग अर्जुना चित्त देऊनी करी करू, की कर्माच्या आधी मन स्थिर कर ठरवून, आधीच योगयुक्त होऊन जा कर्मक्षेत्रामध्ये उतरण्याच्या आधी. अशा प्रकारे मुळात तयार होऊन कर्मामध्ये उतरणं हे सांगितलेलं आहे. आणि या ओव्यांमध्ये कर्म झाल्यावर आता काय कर आणि काय करू नको हे सांगितलेलं आहे. दोन वेगळ्या भूमिका. योगस्थ कुरु कर्माणि हे जे सांगितलेलं आहे, तर आधी योगस्थ हो, योगयुक्त हो, म्हणजे एक ठराविक उपासना ज्याने मन स्थिर होईल, मुख्यतः ध्यानाची उपासना. ही आम्ही आमच्या दिनक्रमाचा एक भाग म्हणून केली पाहिजे. त्याचा आत्मज्ञानासाठीचा जो उपयोग आहे तो तर आहेच, तो अल्टिमेट ध्येय आहे. पण ते होईपर्यंत मुळात मन स्थिर असेल तर या सगळ्या गोष्टी, कुठलंही उच्च ध्येय अंतःकरणामध्ये जर का मुळात उमटायचं असेल, ते साध्य करणं हा भाग वेगळा, पण काहीतरी मोठं करावं, छान करावं असं वाटण्यासाठी ते मन आधी मुळात प्रसन्न असायला पाहिजे. प्रसन्न असण्यासाठी ते मुळात शांत असायला पाहिजे. आणि ते शांत करणं हे, कारण कर्म आणि काही ना काही करत राहणं हा माणसाचा स्वभाव आहे आणि त्याच्यामधून त्याला दुसरं ऑप्शन पण नाही. काहीतरी काय करत राहावंच लागतं. अगदी रामकृष्ण असं म्हणत असतात की संसारी माणूस कसा असतो, म्हणजे पूर्ण असा जखडलेला, की अगदी सुट्टी आहे, दुसरं काही काम नाही आहे, रविवारचा दिवस आहे, मग तो काही नाही तर अंगण साफ करायला गेला. मग थोड्या वेळ बसून ध्यान कर, नाही अंगण साफ कर, कारण स्वस्थ बसवत नाही. आणि त्या स्वस्थ न बसवण्यातून माणूस जी स्वाभाविक चित्ताची प्रसन्नता असते ती घालवून बसतो. आणि ती घालवून बसू नकोस, शांत राहा पाहिजे. म्हणजे कर्माला विरोध नाही आहे, पण कर्मामध्ये लिप्त होऊन जायला आक्षेप आहे. आणि त्या लिप्त होण्यातून जी आंतरिक शांतता हरवते आणि त्याच्यातून उच्च ध्येय अंतःकरणात स्थिरच होत नाही. काहीतरी मोठं करावं असं वाटतं कधीतरी. आणि मग आम्ही आमच्या सामान्य पातळीवरच्या आयुष्यामध्ये जगत राहतो. ह्याच्यामध्ये जी आंतरिक शक्तीचा आणि वेळेचा अपव्यय माणूस करून घेत असतो, तो टाळण्यासाठी म्हणून हा कर्मयोग आम्हाला मार्गदर्शन करतो आहे, की मुळात योगस्थ हो आणि मग कर्मक्षेत्रामध्ये उतर. अंतःकरणाची भूमिका ते स्थिर कुठे ठेवायचं हेही ठरलेलं आहे, स्वतःपाशी ठेवायचं. आणि मग योगयुक्त होऊनी फळाचा संग टाकूनी मग अर्जुना चित्त देऊनी करी कर्मे. चित्त देऊन म्हणजे लक्षपूर्वक कामं कर, पाट्या टाकू नकोस कामाला, असं त्यांना थोडक्यात सांगितलं आपल्याला. पाट्या टाकणं म्हणजे मला पाटी म्हणजे काय कळत नाही लोकांना. पाटी आपली लिहायची पाटी नाही, ज्या जुन्या काय म्हणतात ग्रामीण भाषेमध्ये पाटी याचा अर्थ टोपली. जे टोपलीमध्ये माती भरून इकडचं तिकडे टाकतात लोक, ते एक काम आहे. म्हणजे तर त्याच्यामध्ये बुद्धीचा फारसा काही अंश नाही, इकडून माती उचलून तिकडे टाकायची आहे. आता त्या मग त्याच्या दिवसभरामध्ये किती काय टाकेन, त्यात माती असली नसली तरी त्या टोपल्या होतच राहणे, त्याला पाट्या टाकणे असं म्हणतं. की आपल्या कामामध्ये पण इन्व्हॉल्वमेंट काही नाही, आपलं आलं आहे आता करतो आहे, कसं झालं त्याचा काय इम्पॅक्ट झाला काही का नसेल. अशा प्रकारे विस्कळीत मनाने वावरण्याने ते मन काहीच धड करू बघत नाही. अध्यात्मामध्ये पण धड काही करू शकत नाही. मग त्या ध्यानामध्ये पण पाट्या टाकतं, अर्धा तास रोजचं झालं, याला पाट्या टाकणे म्हणतात. तसं करू नकोस. चित्त देऊन करी कर्म, लक्ष देऊन कर्म कर. तुझ्या
क्षेत्रामध्ये आहेस, देवाने दिलेलं काम आहे म्हणून ते मान. मग ते नोकरीचं काम का असेना, शिक्षणाचं काम का असेना, हा भाव सांभाळणं खूप अवघड आहे. म्हणजे व्यवहारामध्ये एवढ्या प्रकृतीचे लोक म्हणतात आपली एक प्रकृती जी ओढाताण आपली आपलीच चाललेली आहे आतमध्ये, आणि ती घेऊन आम्ही डील करत असताना हे चाललेलं काम काय प्रेझेंटेशन करायला आम्हाला कोणी सांगितलेलं असेल तर हे देवाने दिलेलं काम आहे असं मुळीच वाटत नाही. कठीण आहे. म्हणजे एकांतात देवाने दिलेलं काम, ध्यान हे देवाने दिलेलं काम वाटू शकतं, पण कर्मामध्ये व्यवहारामध्ये देवाने दिलेलं काम आहे हे आम्ही मान्य करतो आहोत. जरी आमची तशी भूमिका नसली तरी आम्ही काही बाबतीमध्ये संतांचं अनुकरण करायला पाहिजे. त्यातल्या ह्या गोष्टी आहेत की संत ज्याप्रमाणे वागतात तसं सगळं आम्हाला वागता येणार नाही, पण कर्मयोग ते ज्याप्रमाणे आचरतात आम्हाला तो अजून रुजलेला नसला तरी आम्ही तसंच करू, त्यांच्या मागे जाऊ, संतांच्या मागे जाऊ, कारण ती वाट सेफ आहे. म्हणून गोंदवलेकर महाराजांनी असं म्हटलं की ह्या बाबतीत संतांचं अनुकरण करावं कर्मयोगाच्या बाबतीत, की ज्याप्रमाणे ते स्वतःला त्यांची दिनचर्या आहे तशीच्या तशी मिनिट टू मिनिट आम्ही फॉलो नाही करणार, पण ज्या प्रकारे त्यांनी अंतःकरण सांभाळून ठेवलेलं आहे देवाच्या पायाशी, त्यांना गरज नाही आहे, त्यांचं ते स्वाभाविक आहे, पण आम्ही प्रयत्नपूर्वक सांभाळू. आणि हा जो भाग आहे कर्मक्षेत्रामध्ये उतरलेलं असताना पण चित्त देऊनी करी कर्मे, मनापासून कर जे काय करायचं आहे. तू बाय चॉईस ते स्वीकारलेलं आहेस आणि आता त्याच्यामध्ये रस नाही म्हणून ते टाकून द्यायचं किंवा मला फार इंटरेस्ट नाही, फार इंटरेस्ट नसू देत, पण प्राप्त आहे ना मग ते कर. आणि त्याच्यामधून मग फार लिप्त होऊन राहू नकोस, ईश्वराशी संबंधित होऊन राहा. त्याने दिलेलं कर्म कर म्हणून आहे म्हणून वाग. ज्याप्रमाणे स्वामी माधवनाथांना एकच तोच प्रश्न विचारला होता जो स्वामी गोंदवलेकर महाराजांना पण विचारलेला होता बेलसरे महाराजांनी, की जर का नावडीचं मनुष्य ज्याच्याशी आपलं पटत नाही असं जर का भेटलं तर आपण काय करावं. स्वामी माधवनाथ म्हटलं की त्यांना म्हणावं की मी ध्यानाला बसतोय, तुम्ही पण बसा की तो पुढच्या वेळेला येत नाही. पण गोंदवलेकर महाराजांनी असं म्हटलं की आपल्या गुरूंनी म्हणजे महाराजांचा माणूस आलेला आहे अशा प्रकारे त्याच्याकडे बघावं. हे खूपच अवघड आहे. म्हणजे स्वामींच्या ठिकाणी किंवा सद्गुरूंच्या ठिकाणी जे सगळे साधक एकत्र जमत असतात त्यांचं आपापसात काय दरवेळेला जमतच असतं असं नाही आहे, पण स्वामींसाठी म्हणून ते आलेले असतात. तशा प्रकारे आपल्याशी संबंधित होणारी व्यक्ती पण देवाचा अंश आहे. जे जे भेटेल भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाणं माझा. भक्ती अशा प्रकारे आहे, एक आमच्या देवाऱ्यामध्ये मूर्ती आहे आणि त्यांची आम्ही रोज पूजा करतो, मनोभावे करतो. एक प्रिलिमिनरी लेवल आहे, एक उपासनेचं वळण लावणं आहे. पण ती उपासना व्यापक करायची असेल तर ती उपासना ही जे जे आम्हाला लोक भेटत आहेत त्यांच्याशी आम्ही त्या बोधाने वावरू शकतो का, किमान प्रयत्न करू. नाही जमणार 100%, 2 माणसांशी आम्ही जरा बरे वागलो, हळूच आमचा मूड गेला, जाऊ देत, एक्सपेरिमेंटच चाललेलं आहे. आणि त्याच्यातूनच ते हळूहळू आम्हाला कसं करता येईल, जमत नाही आहे हे कळल्यानंतर माणूस कसं जमेल हे बघायला वाट शोधतो. त्याप्रमाणे भक्ती ही सुद्धा आम्ही हळूहळू ठरवून व्यापक करत गेलं पाहिजे. की आम्ही एका ठिकाणी आमच्या मनासारख्या मूडमध्ये असलो, सगळं वातावरण आम्हाला फेवरेबल आहे, त्यावेळेला आमचं एकदम चांगलंच चाललं आहे, चांगली गोष्ट आहे. पण आता हळूहळू ते जिथे नाही आहे फेवरेबल तिथे पण इम्प्लिमेंट करून आम्हाला तसं जमतं आहे का बघ, मला कसं लक्षात येईल की अशा प्रकारे राहणं खूप कठीण गोष्ट आहे. मग कठीण गोष्ट आहे, मग आता ती साध्य करायला हळूहळू प्रयत्न करणं. असाध्य ते साध्य करीतच आहे असं, हे जे सगळी वचनं आहेत ती आम्ही आमच्या उपासनेला लावून बघितलं की कळतं की खूपच कठीण आहेत त्या गोष्टी. कशा प्रकारे आम्ही आमचा ईश्वरभाव अंतःकरणातला जास्तीत जास्त काळ टिकवू शकू कर्मामध्ये असताना पण कठीण गोष्ट आहे. म्हणूनच प्रयत्न करायला पाहिजे. सोप्या गोष्टी कोणी करून जातो. आम्हाला काहीतरी मोठं अचीव करायचं असेल तर थोडा आम्हाला आत त्रास सहन करायची आवश्यकता आहे, त्याला तप असं म्हणतात. तापणं, मनाविरुद्ध पण हितकर असलेल्या गोष्टीसाठी मनाला जो त्रास होतो तो सहन करणं. आणि अशा प्रकारे त्या कर्मांमधून स्वतःची उन्नती साधत असताना भूमिका आधी ठरलेली आहे. चित्त देऊन आता कर्म करतो आहे, पण माणसाचं मनाची खोड अशी आहे की ज्या ठिकाणी एकदा ते मन लावून बसतं ते मग त्याच्याशीच संबंधित होऊन जातं आणि तो प्रॉब्लेम पुढे येऊ शकतो कर्म संपल्यावर. म्हणून महाराज पुढे म्हणतात की चित्त देऊनी करी कर्मे परी पण आदरिले कर्मदैवे आरंभिलेले. आदरिले म्हणजे आरंभिलेले, सुरुवात केलेलं. आदरिले कर्मदैवे म्हणजे दैवामुळे अनेक
फॅक्टर्स तुझं काम करत असताना तू त्याच्यावर काम करता आहेत, ते जर का सिद्धीला गेलं म्हणजे सगळ्याच अनुकूलता प्राप्त झाल्या, तुझं एफर्ट्स चांगले होते आणि दैव पण अनुकूल होतं, छान झालं सगळं, तरी विशेषही तेथे दोषावे हेही नको. खूप जास्त आनंद पाहू नकोस. आणि जर का नाही झालं की निमित्ते कोण आहे की कुठल्या तरी कारणाने जर का ते सिद्धीला नाही गेलं, तरी तेथीच्यानी अपरितोखे अपरितोष विषाद होऊन तू क्षोभावे ना. क्षोभ हा शब्द विशेष वापरला आहेत, म्हणजे सगळं प्रॅक्टिकल काय आहे ते सांगता आहेत. स्वामी स्वरूपानंदांनी पण याच्यावर भाष्य करताना आरंभिले कर्म सुदैवे सिद्धीचं, म्हणजे दैवे सुदैवे सिद्धीचं गेले तरी तोष नको फार, फार तोष मानू नकोस. किंवा दुर्दैवे ते नाही झाले सिद्ध तरी दुःखे क्षुब्ध होऊ नये. दुःख होणार नाही अशातला भाग नाही, क्षुब्ध होऊ नकोस, त्या दुःखामध्येच रेंगाळत राहू नकोस, सुखामध्ये पण अति सेलिब्रेशनच्या मूडमध्ये जाऊ नकोस असं तुला सांगायचं. आणि हा भाग जो आहे तो जास्ती प्रॅक्टिकल आहे, कारण की आनंद आम्हाला होणार आहे, आम्ही मनाप्रमाणे ठरवलं, सगळं नीट झालं, यथासांग पार पडलं म्हणतात तसं. आता बरं वाटलं, मग त्या बऱ्या वाटल्याच्या फिलिंगमध्ये थोडा काळ राहायला हरकत नाही आहे. म्हणजे सेलिब्रेशनलाच विरोध आहे यातला भाग नाही आहे, पण त्या सेलिब्रेशन एवढं केलं की पुढचं सगळं राहूनच गेलं असं त्यांना नको. आणि याचं आयडियल उदाहरण म्हणजे स्वतः भगवान श्रीकृष्णांचं आयुष्य आहे, की कुठेही रेंगाळलं नाही. एवढ्या जय पराजयामध्ये शिवाजी महाराजांचं पण आपण बघितलं तर पुढे भरपूर गोष्टी करण्यासारख्या आहेत, हे भान त्यांच्या जीवनामध्ये सतत जागरूक दिसतं. ये दशे चरित्र केले नारायणे रांगता गोधने राखेली, तुकाराम महाराजांनी म्हटलं आहे की अशा प्रकारे चरित्र केलं की रांगता रांगताच ते गोधन गोकुळ बिकुळ त्या राक्षसांचा संवार रांगता रांगताच म्हणजे अगदी बाल्यावस्थेतच आटपून टाकलं. मग पुढे काय तर ते सोंग मागे सारिले अनंते पुढेही बहुतेक करणे आहे, अजून भरपूर राहिलेलं आहे तुका म्हणे धर्मसंस्थापने केला नारायणे अवतार. धर्मसंस्थापनेसाठी नारायणाचा हा अवतार आहे. धर्मसंस्थापना म्हणजे काय, धर्मात सांगितलेली तत्व जगून दाखवणं. कारण नाहीतर ती पुस्तकात आहेत, आम्ही ती मान्य केलेली आहेत, त्याच्या श्रद्धेने त्या पुस्तकांची आम्ही पूजा पण करतो. जगण्याचं काय त्याचं आणि या ग्रंथांचं पूर्ण फारकत तसं नाही होतं कामा. धर्मसंस्थापना एक जगून दाखवण्याची गोष्ट आहे, जी तत्त्व पुढे गीतेमध्ये भगवंतांनी सांगितली, लहानपणापासून जगून दाखवलेली आहेत, म्हणून ते मूल्य आहे त्याला. आणि त्यांच्या आयुष्यामध्ये त्या गोष्टींचं प्रात्यक्षिक आपण बघू शकतो की ते सगळं गोकुळातलं आवरलं. तिथे मग अक्रूर आला बोलवायला की आता कंसाला वध करायचा आहे. तिकडे कंसाचा जाऊन वध केला. वध केल्यानंतर आता आईवडिलांना सोडवलं, स्वतः राजे झाले नाहीत. त्याच्यानंतर आता खरं तर झालं होतं तिथलं डन असं म्हणून मग आता 2 दिवस पब्लिक हॉलिडे डिक्लेअर केला, असं काही केलं ते डायरेक्ट त्या राजाला बसवून तिथे आपण सांदीपनी मुनींकडे गेले. सगळं पुढचं आयुष्य सुरू झालं, मागे वळून बघितलं पण नाही. अशा प्रकारे जो कार्याचा वेग आहे, जीवनाचा वेग आहे, तो आम्हाला कल्पनेने पण आम्ही दमायला होतो की हे किती वेगाने चाललेलं आहे जर का तो ग्राफ बघितला. पण त्याच्यातून शिकायचं हे आहे की आम्ही पण काही छोट्या छोट्या टप्प्यांवर अचिव्हमेंट झाल्यानंतर आनंदी होऊ, पण आनंदी झाल्यानंतर तिथे रेंगाळत बसणार नाही. ध्येय असावे सुदूर की जे कधी न हाता यावे, जीवे भावे मात्र तयाच्या प्रकाशात चालावे, हे जे स्वामी स्वरूपानंदांनी म्हटलं आहे. म्हणून या श्लोकाला किंवा या ओव्यांना एकतर कर्मामध्ये सतत म्हणजे त्याने क्षुब्ध होऊ नये, खचून जाऊ नये, त्याच्यानंतर खूप आनंदित होऊन पुढचं कर्माचा मार्ग विसरू नये, अशा प्रकारे बॅलन्स्ड माइंडसेट ठेवणं हा एक त्याचा भाग आहेच, त्याचा उपयोग आहेच. पण याच्यातून त्यांना एक जो हिडन मेसेज द्यायचा आहे तो हा आहे की एक मोठं ध्येय आयुष्याला राहू देत आणि त्याच्यामागे चालता चालता छोटे छोटे टप्पे पार झाल्यानंतर आनंद मान, पण तो देवाचा प्रसाद मानून आता पुढे हो, पुढच्या कार्यासाठी अनुकूलता आहे म्हणून तसं मान. आणि तसं नाही केलं तर मग एक सामान्य आयुष्य आणि मग जे काही आम्ही अचीव केलं त्याचीच कौतुकं सांगत बसणं, ह्याच्यामध्ये माणूस रमून जातो, पुढे काही सबस्टॅन्शियल हाताला लागत नाही. असं न होण्यासाठी म्हणून जो मार्ग आहे कर्माचा तो आमच्या उन्नतीसाठी आहे, आंतरिक उन्नतीसाठी. बाह्य म्हणजे ही खूप मिळवलं, पैसे मिळवले, सगळ्या गोष्टी सुखकर केल्या, त्याला एक मर्यादा आहे, किती करून करणार आम्ही
याला एक मर्यादा आहे. प्रत्येकाचा माइंडसेट कसा आहे त्याच्यावरती अवलंबून आहे. पण आंतरिक उन्नतीला मात्र स्काय इज द लिमिट म्हणतात, त्याप्रमाणे कितीतरी उन्नत पातळीवर आम्ही जाऊ शकतो. आणि संतांकडे बघितल्यानंतर त्या उन्नत पातळ्या आम्हाला दृष्टिक्षेपात येतात की अरे बापरे एवढं आहे आणि अजून आम्हाला भरपूर चालायला वाव आहे. नुसतं शब्दरहित स्वच्छ जाणीवेवर राहणं असं दिवसातलं एक 15 मिनटं करून बघ नाही होत. 15 मिनटं पण खूप मोठा काळ आहे स्ववर राहणं. शब्द नाहीत, मंत्र नाही, स्व असं म्हटल्यावर मग कळतं स्वरूपस्थिती म्हणजे काय आहे. बाप रे खूप करण्यासारखं आहे. ह्याच्यातून माणूस जे आम्हाला उंच ध्येय आहे ते उंच ध्येय एकदा का मनामध्ये असेल तर ते आम्हाला ध्येयच चालवेल. म्हणून केवळ त्या कर्मामध्ये किंवा कर्माच्या फळामध्ये रमू नको हा एक भाग आहे. पण मुळात योगस्थ होणं याच्यामध्ये जो उद्देश आहे आत्मज्ञानाचा तो उद्देश स्वतःपाशी स्पष्ट ठेव. आज आम्हाला ते फारसं जमत नसेल, तितकं अप टू द मार्क होत नसेल, तरी पण ह्या क्षणाक्षणांनी आम्ही ती स्वरूपानुसंधानाची अवस्था अनुभवतो आहोत. जरी ती फारच अगदी उन्नत पातळीवर नसली तरीसुद्धा जी काही आहे ते. आणि तसं करता करता अगदी पूर्णावस्थेला आम्ही जरी प्राप्त नसेल झालो तरी थोडं तरी आमच्या संचयाला येतं आहे. त्याला पांडुरंग शास्त्रींनी असं म्हटलं आहे की अर्जुन ज्यावेळेला असा प्रश्न विचारतो की या योगमार्गावर चालत असताना समजा देहपात झाला म्हणजे मरण आलं आणि पूर्णावस्था प्राप्त झाली नाही, मग त्या साधकाचं पुढे काय होतं. तर कृष्ण त्याला असं ॲश्युअर करतात की जे काही त्याचं साधनेचं बळ आहे आजपर्यंत साठलेलं आहे त्याच्या पुढचा मार्ग पुढच्या जन्मामध्ये सुरू होतो. तर त्याच्यावर त्यांनी असं म्हटलं आहे की मणभर जरी आमच्याकडे साठलेलं नसलं पुण्य किंवा साधनेचं फळ तरी कणभर तरी साठलेलं आहे आणि तो कण घेऊन आम्ही पुढे जन्माला येऊ. हा जो एक पॉझिटिव्ह माइंडसेट आहे, पुढचा विचार विनाकारण करत बसून आत्ताचं जे करण्यासारखं आहे ते सोडून देणं की याचं पुढे काय होईल ते काय होईल ते होईल, आत्ता तर स्वरूपानुसंधानात राहा. हा जो भाग आहे त्याला आमच्या कपॅसिटी हळूहळू आंतरिक वाढवत जाणं. ह्याच्यामध्ये पांडुरंग शास्त्रींनीच त्याला प्रोग्रेसिव्ह आयडियालिझम असं म्हटलेलं आहे. प्रगमनशील ध्येयवाद म्हणजे आज आमची जी कपॅसिटी आहे त्याच्यापेक्षा थोडं उंच ध्येय स्वतःला ठेवणं, ते अचीव करण्याचा प्रयत्न करणं, ते प्राप्त झाल्यानंतर पुन्हा त्याच्या कपॅसिटीच्या पुढचं ध्येय ठेवणं, ते अचीव करण्याचा प्रयत्न करणं. त्याला उदाहरण साधं असं आहे की झाडावर एखादं फळ आहे, समजा आंबा लागलेला आहे, तर काही फळं खूपच हाताला येणारकी असतात, ती तर इझिली काढून घेता येतात. पण थोडंसं हाताच्या उडी मारून जेवढा लागेल अंतर त्याच्यात थोडंसं वरचं फळासाठी टार्गेट करणं आणि ते मिळवण्याचा प्रयत्न करणं, ते मिळायला लागल्यानंतर त्याच्यावरचं थोडं असं प्रयत्न करणं. असं करता करता आम्ही आमचा ग्राफ कपॅसिटीचा हळूहळू नकळत वाढवून जाऊ. आम्हाला कळलं नाही की आम्ही हळूहळू पुढे येतो आहोत. पण त्याने एक निश्चित हाताशी काही गोष्टी लागतात आणि त्या गोष्टी जमत आहेत आणि जमण्याच्या पातळीवर ती व्यक्ती येते. जसं गुरुदेवांनी सांगितलं होतं की रोज 1 मिनिट ध्यान वाढवत जाणं. एकदम सोपं वाटतं की 1च मिनटं वाढवायचं. आम्ही आज 30 मिनटं करतो, उद्या 31 मिनटं, परवा 32 मिनटं. कठीण नाही वाटत, म्हणजे करत नाही आपण तेवढा वेळ नाही 32 मिनटं 33 मिनटं, पण किमान बुद्धीच्या पातळीवर तरी वाटतं हो अचिवेबल आहे. 30चं एकदम 1 तास करणं अवघड आहे. मग ते 1 तासाच्या प्रेशरमध्ये हे 30 मिनटं पण होत नाही, म्हणजे माझं 1 तास होत नाही म्हणून मी करायचंच सोडून दिलं असं न करणं, पण 30 मिनटाचा हळूहळू 1 मिनटं वाढवत जा. सखोलता वाढणं हा एक वेगळा भाग आहे, पण किमान सखोलता वाढण्यासाठी जे ड्युरेशन वाढण्याची आवश्यकता आहे ती अशा प्रकारे प्रोग्रेसिव्ह आयडियालिझममधून वाढू शकते. म्हणून एक उंच ध्येय ठरवणे आणि त्या उंच ध्येयाला पोचण्यासाठी त्या ध्येयाचे विभाग करून आम्हाला आमच्या आयुष्यामध्ये काय करता येईल ते बघणं. आणि त्याच्यासाठी आमचा मुळात आत्ता जो माइंडसेट आहे, ज्या प्रकारची आमची आंतरिक प्रकृती आहे ती समजणं आणि ती ॲक्सेप्ट करणं, त्याचं प्रेशर न घेणं हा पण एक भाग आहे की जमतच नाही आम्हाला, ह्याच्या प्रेशरमध्ये आणखीन ते डिप्रेशनमध्ये वेळ जातो. म्हणजे ऐहिक गोष्टींमधलं किंवा व्यावहारिक गोष्टींमध्ये जे प्राप्त व्हायचं ते नाही झालं म्हणून माणूस खचून जातो हा एक भाग. पण आध्यात्मिक आम्हाला एक अचीव करायचं असं आम्हाला संतांकडे बघून वाटतं, पण ते होत नाही म्हणून त्याचं एक ॲडिशनल प्रेशर माणूस अध्यात्माचं घेऊन बसतो. तसं न घेता तर हे आमच्या स्कोपमधलं जे आहे कर्मयोगाचा हा सगळा भाग ज्याप्रमाणे व्यावहारिक कर्मांना लागू आहे त्याप्रमाणे उपासनेच्या कर्मांना पण लागू आहे. की ते कर्म करणं म्हणजे काय, ध्यान केलं
आता आज ध्यान छान झालं, ह्या हुरळून जाण्यात पुढचं अनुसंधान पण सुटलं असं करू नकोस. ध्यान छान झालं, त्याचा उपयोग पुढे करून घ्या. पुढे ती आंतरिक स्थिती लगेच हलणार नाही याचा प्रयत्न कर. म्हणून करण्यासाठी जो एक मोठा स्कोप अंतःकरणाला आहे, त्याच्यातून आम्ही प्रगती साधू शकतो. ती प्रगती मुख्यतः आंतरिक पातळीवरची आहे. आंतरिक पातळीवरची म्हणजे पण काय, तर आंतरिक स्थिरता, त्याच्यातून येणारी प्रसन्नता, त्याच्यातून एक ध्येय गाठण्यासाठीची म्हणून जी उर्मी आहे, प्रेरणा आहे, ती घेऊन प्रत्यक्ष ते करण्यातून जे काही बरे वाईट अनुभव येतात, तो अनुभव गाठीशी ठेवून त्याच चुका सुधारून अजून नेटाने प्रयत्न करणं. आणि याच्यासाठी म्हणून ईश्वर आपल्याला पाठीराखा आहे, तो सांभाळतो आहे. ही प्रेरणा त्याने दिली आयुष्यात काहीतरी उन्नत करण्याची, हीच त्याची कृपा आहे मुळात. की नाहीतर सामान्य पातळीवर जगणारे लोक खूपच आहेत, त्यात काही प्रश्नच नाही आहे. म्हणजे ते ऐहिकदृष्ट्या किती का मोठे झालेले असू देत, पण ओव्हरऑल त्यांचा जर मनोभूमिका बघितली तर किरकोळ गोष्टींमध्ये अडकलेले आहे असं लक्षात येतं. आम्हाला किमान, आम्ही पण त्यातलेच आहोत खरं तर, पण किमान आम्हाला हे बरोबर नाही हे वाटतं. कृपा आहे. आता इथून मार्ग आहे की जे बरोबर आहे ते संतांकडे बघून दिसतंय, त्यांच्या मागे जाणं. म्हणून हा सगळा कर्मयोगाचा भाग, हा आम्ही एक प्रिन्सिपल्स सगळे समजून घेतो आहोत, हा एक भाग आहे. ह्या बऱ्याचशा गोष्टी आम्हाला माहितीच्याच आहेत, खूप वेळा ऐकलेल्यामुळे हाही एक भाग आहे. पण आम्ही आमच्या आयुष्याला त्यातलं एखादं चरण जरी लागून बघितलं, योगस्तु कुरु कर्माणि, एवढं तरी लावून बघितलं तरी ते करायला भरपूर आहे असं लक्षात येतं. अख्खा श्लोक आमच्या जीवनाला लागून बघणं जेव्हा लागेल त्यावेळेला प्रयत्नपूर्वक आम्ही तो लावू. पण नुसतं एक पद घेतलं, योगस्तु कुरु कर्माणि, त्याने ते पद आम्हाला सतत रिमाइंड करत राहतं की हे करायला पाहिजे, हे करायला पाहिजे. म्हणून या स्वाध्यायाचं किंवा श्रवणाचा जो उपयोग आहे तो हा आहे की ज्या धारणा आम्हाला कळलेल्या आहेत त्या अजून नीट समजून घेणं आणि त्या समजल्यानंतर करून बघणं, काय जमत नाही हे कळणं, त्याच्यामधून पुढचा टप्पा गाठण्यासाठी म्हणून ते उपयोगी आहे. ह्या सगळ्या धारणा आज या 2 ओव्यांमधून आपण बघितल्या. त्याच्या पुढचा जो भाग आहे आपण पुढच्या वेळेला बघू. हरि ओम तत्सत. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतांसी सदा नमावे. सत्कर्मयोगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ.